नमस्कार. प्रपंची जो सावधान तोच करील परमार्थ जाण, असं समर्थांनी म्हटले की व्यवहारामध्ये धर्म अर्थ काम ह्या तिन्ही गोष्टी ज्यांना जमतात त्यालाच मोक्षप्राप्ती मिळते. म्हणजेच तिन्ही गोष्टी जे उत्तम रीतीने पास होतात करतात त्यांना मोक्षप्राप्ती होते. असंच एकदा दासगणू महाराजांनी की जे उत्तम संत चरित्र ज्यांनी लिहिले त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे की त्यांनी एकदा असं सांगितलं की आम्हाला तरुण मुलं हवी. तेव्हा एका बाईने त्यांना एक 22-25 वर्षाचा मुलगा आणून दिला आणि तो जेमतेम 8वी पास झालेला आणि त्यावेळेला हा घ्या तुम्हाला मुलगा. तेव्हा दासगणू महाराज म्हणतात की तुम्हाला किती मुलं आहेत? तेव्हा त्या बाई म्हणतात की मला 4 मुलं आहेत, की एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, एक प्राध्यापक आहे आणि हा अजिबात शिकलेला नाही, हा तुम्हाला द्या. तेव्हा दासगणू महाराज म्हणतात की अहो, धार्मिक संस्था चालवणं म्हणजे काही पांजरपोळ आहे? आम्हाला त्या तिघांपैकी एखादा मुलगा द्या. कारण सामाजिक कार्य करायचं असेल तर चांगली व्यक्ती ही समाजासाठी अत्यंत उपयोगी असते. आणि म्हणूनच जो अर्थ काम, अर्थ म्हणजे काय तर पैसा प्राप्ती करणं, आवश्यक पैसा प्राप्ती करणं. काम म्हणजे काय तर व्यवस्थित वागणं आणि धर्माने वागणं. ह्यालाच धर्म अर्थ काम मोक्ष असं त्यालाच मिळू शकतो असं त्यांना म्हणायचं आहे. जय जय रामकृष्ण हरी.